ते कुठेतरी दुखावल्या गेले आहेत. ते का दुखावले आहेत त्याचा प्रश्न तुम्ही त्यांना विचारावे. माझ्या समजवण्यानंतरही ते जर ठाम असेल तर मी सुद्धा ठाम आहे. करण्याच्या दृष्टीने मला असं वाटतं की ती विचारधारा कुठेतरी त्याला तडा गेलेला आहे. माझा हा निर्णय आहे की अपक्ष उमेदवाराच्या बंडखोरासोबत मी नाही राहणार. नवऱ्यानं पक्षाविरोधात बंडखोरी केली अन बायकोनं घर सोडून थेट माहेर गाठलं. हे राजकीय नाट्य नागपूरमध्ये पाहायला मिळालं. नवरा आणि बायकोमध्ये नेमकं काय घडलं? तिने आपल्या माहेरी जाण्याचा तडकाफडकी निर्णय का घेतला? पाहूयात या व्हिडिओतून. इच्छुक कार्यकर्त्यांना तिकीट न मिळाल्यामुळे राज्यातील अनेक भागात निष्ठावंत कार्यकर्त्यांनी धिंगाणा घातला. कुठं मंत्र्यांची गाडी रोखण्यात आली, कुठं शिवीगाळ करण्यात आली, तर कुठे अंगावरचं शर्टही फाडण्यात आलं. पण कार्यकर्ते इतक्यावरच थांबलेत का? तर नाही. नागपुरात देखील राजकीय ड्रामा घडला. विनायकराव डेहनकर यांना भाजपनं उमेदवारी नाकारली. त्यामुळे त्यांनी थेट बंडखोरी केली. पक्षाच्या निर्णयाविरोधात जात त्यांनी अपक्ष निवडणूक लढवण्याचा निर्धार केला. मात्र त्यांच्या पत्नी आणि माजी महापौर अर्चना डेहनकर यांना त्यांचा निर्णय मान्य नव्हता. पतीच्या एका निर्णयामुळे दोघांमध्ये खटके उडाले आणि अर्चना यांनी थेट घरच सोडलं. त्या थेट माहेरी निघून गेल्या. अर्चना यांनी असा निर्णय का घेतला? यावर त्या नेमकं काय म्हणाल्यात एकदा पहाच. ताई, राजकीय स्पर्धा, राजकीय वैर हे सर्वश्रुत आहे. मात्र राजकीय वैराचं परिवारामध्ये म्हणजे कुटुंबामध्ये ते पण पत्नीमध्ये विद्रोह होण्याचं हे बहुधा रेअर उदाहरण आहे. नेमकं काय झालं? तुम्हाला काय अशी गरज पडली की माहेरी यावं लागलं? खरं तर 9 वर्षानंतर महानगरपालिकेच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहे. या निवडणुका होऊ घातल्यानंतर प्रत्येक कार्यकर्ता आणि पदाधिकाऱ्याला असं वाटलं की आता मला चान्स आहे. आणि त्याच पार्श्वभूमीवर प्रभाग 17मधनं माझे पती जरी असले तरी भारतीय जनता पक्षाच्या अनेक वर्षापासून जे काम करतात असे विनायक डेहनकर यांनी देखील पक्षाकडे उमेदवारी मागितली. पक्षाकडे उमेदवारी मागण्याचा अधिकार सगळ्याच कार्यकर्त्यांना आहे. त्यांना आपली बाजू ठेवण्याचा पण अधिकार आहे. परंतु एका विशिष्ट वेळेनंतर पक्षाने जर ठरवलं असेल की या ठिकाणी आम्ही हा निर्णय घेतलेला आहे, तर मला असं वाटतं की आपण जर त्या पक्षामध्ये काम करत असू तर त्या निर्णयाच्या बाजूने आपण राहिलं पाहिजे. आणि म्हणून त्याच अधिकारात मी त्यांना म्हटलं की आता तुम्ही अपक्ष उभा राहण्याचा निर्णय घेऊ नका आणि फॉर्म भरू नका. परंतु ते कुठेतरी दुखावल्या गेले आहेत. ते का दुखावले आहेत त्याचा प्रश्न तुम्ही त्यांना विचारावे. परंतु मी माझी बाजू त्यांच्या पुढे ठेवली. पण ते म्हणाले की नाही, मला अपक्ष उभं राहायचं आहे. त्यांनी फॉर्म भरला. माझ्या समजवण्यानंतरही ते जर ठाम असेल तर मी सुद्धा ठाम आहे की भारतीय जनता पक्षाच्या बाजूनी मला राहायचं आहे. कारण सुमित्राताई सुकळीकरांपासनं तर आता म्हणजे विनोद तावडे असतील किंवा बावनकुळे साहेब असेल, अनेक नेत्यांना आम्ही पाहिलेलं आहे. त्याच्यामुळे मी स्वतः 97मध्ये ज्यावेळेला नगरसेवक होती तर त्यावेळेला माननीय देवेंद्र फडणवीस जे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत ते त्यावेळेला महापौर होते. आणि म्हणून पक्षासोबतच्या घडामोडी त्यांचा एकंदरीत सगळ्यात चढउतार मी पाहिलेला आहे. आणि म्हणून मी त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला की बावनकुळे साहेबांवरही अशी परिस्थिती आली होती. त्यांनाही कुठेतरी थांबावं लागलं होतं. आणि म्हणून जर पक्षाने ठरवलं असेल की असा निर्णय आहे तर आपण त्या निर्णयांच्या बाजूनी राहा आणि तुम्ही पक्ष उभे राहू नका. पण ते जर ठाम असेल तर मीही ठाम आहे. मला पक्षाच्या बाजूनीच, त्यांच्या निर्णयाच्या बाजूनी राहायचं आहे. पण मॅडम, हा सारा कौटुंबिकही प्रश्न आहे. तुम्हाला मुलगी आहे, परिवार आहे. मग हा परिवाराच्या मधात राजकारण आणणं आणि पतीला सोडून थेट माहेरी येणं हे तुम्हाला कौटुंबिकदृष्ट्या योग्य वाटतंय का? नाही, कौटुंबिकदृष्ट्या अगदीच म्हणजे परिवार म्हणून, कुटुंब म्हणून जे आहे ते त्यांच्यासोबत नेहमी आम्ही पती पत्नी म्हणून निर्णय घेतो. त्यात काही वावगं नाही आहे. म्हणजे त्यांची साथ राजकारणात मला होती म्हणून मी इथवर आलेली आहे. अगदी म्हणजे माझा लहान मुलगा, म्हणजे एक मुलगी आणि एक मुलगा मला, त्यांना सांभाळून आम्ही दोघांनी पण इथपर्यंत प्रवास केलेला आहे. परंतु तो म्हणजे ते कुटुंबाचे विचारधारा जे काही आहे ते आम्ही सोबत सगळे निर्णय घेतो. पण ज्यावेळेला राजकीय विषय येतो त्यावेळेला राजकारणाच्या दृष्टीने मला असं वाटतं की ती विचारधारा कुठेतरी त्याला तडा गेलेला आहे. आणि जास्त त्याच्यात वाद होऊ नये किंवा त्यांनाही कुठेतरी विचार करण्याची थोडीशी संधी मिळावी याच्याकरता मी बाजूला होऊन हा निर्णय घेतलेला आहे. बरं, आता या सगळ्या निर्णयानंतर काही राजकीय नेत्यांची तुमच्याशी चर्चा झालेली आहे का? आता समेट घडवण्याच्या दृष्टीनं काही प्रयत्न केले जाणार आहे का? आणि तुम्ही माहेरी राहून भाजपचं काम करणार आहात? नाही, पक्षश्रेष्ठींच्या वगैरे मी त्या भानगडीत पडले नाही. पण ते काय आहे ते स्वतः आणि पक्ष बघेल त्यांचा काय विषय आहे.
पण मी माझा निर्णय म्हणजे मी जर भारतीय जनता पक्षात काम करत असेल तर माझा हा निर्णय आहे की अपक्ष उमेदवाराच्या बंडखोरासोबत मी नाही राहणार आणि म्हणून बाजूला होऊन शहरामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये कुठेही मी भारतीय जनता पक्षाचा प्रचार करेन. पण जर वरिष्ठ नेत्यांकडून समज काढण्यात आली, दोघांनाही समजावण्यात आलं, तर तुम्ही परत जाल? ऑब्विसली म्हणजे त्यांच्याकडनं म्हणजे त्यांची वाटायचं नाही, मला असं वाटतं की त्यांनी माघार घ्यावी आणि ते जर ठाम असेल तर मी पण जर प्रचार करायचा असेल तर तो भारतीय जनता पक्षाचा करेल, याच्यावर तर मी ठाम आहे. बरं, आता तुम्ही माहेर या भावाकडे आहे, तुमचा भाऊ वहिनी किंवा परिवारातले इतर सदस्य त्यांना समजावण्याचा प्रयत्न करणार, तुम्ही अजून एकदा तसा प्रयत्न करणार? हे बघा, हे राजकीय द्वंद्व आहे आणि परिवारातले लोक बाकी त्यांना या सगळ्या गोष्टींचा तेवढा गंध नाही आहे, त्यांना ते सगळं कळत पण नाही, कारण माझ्या माहेरी तसं राजकीय वलय नाही आहे. आम्ही म्हणजे मी खरं तर राजकारणात विनायकरावांमुळे आलेली आहे, त्याच्यामुळे इनडायरेक्टली ते म्हणतील की नका उभं राहू किंवा, पण तशी अजून त्यांची चर्चा न झाली, आमच्या दोघांची झालेली आहे. त्याचं झालंय असं की प्रभाग क्रमांक 17 मधून मनोज साबळे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. ते काँग्रेसमधून भाजपात आल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे विनायक यांनी नाराजी व्यक्त करत बंडखोरी केली. विनायकराव डेहनकर हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पार्श्वभूमीचे जुने कार्यकर्ते आहेत, त्यामुळे त्यांनी बंडखोरी करत एक प्रकारे नाराजीच व्यक्त केली. तुम्हाला या घटनेबद्दल नेमकं काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि न्यूज 18 लोकमतला फॉलो करायला विसरू नका.